श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबरोबर ब्लॉगमध्ये। आज आहे 6 जून आणि आता संध्याकाळची वाजलेली आहे 7 आणि मी लागणार आहे स्वयंपाकाला, कारण गावाकडून येणार आहेत पुरी येणार आहेत। अंकिता, राधिका आणि आहो समर्थ सम्राट खेळत आहेत, तर पूर्ण स्वयंपाक पहा। तर या ठिकाणी मी हे छोटे सोयाबीन भिजवून घेतले, तर याची भाजी बनवते मी झटकीपट। आज मी दाखवणार आहे की सोयाबीनची भाजी मी कशी बनवते। तर तेलामध्ये जिरे मोहरी मी प्रत्येक फोडणीला टाकते आणि तुम्ही पण टाका, कारण छान असा भाजीला एक सुगंध येतो आणि जिरे मोहरीची फोडणी ना चव पण छान येते। लसूण छान तळून घेतला, त्यानंतर हळद टाकली, तेलातच टाकायचं हे सगळं, म्हणजे भाजीला छान असा कलर येतोय। तर घरी बनवलेलं लाल तिखट टाकलं, गेल्या वर्षीचं आहे त्यामुळे थोडंसं याचा कलर वेगळा दिसतोय। त्यानंतर आहे हे काळं मिरचू म्हणजे आपलं काळं तिखट आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता, हे सगळं मी फोडणीतच टाकले। त्यानंतर टाकते इथं रामबंधूची कसुरी मेथी। कसुरी मेथी भाजीमध्ये आवर्जून वापरा, म्हणजे कोथिंबीर नाही टाकलं तरी चालेल, पण कसुरी मेथीचं पॉकेट एक 10 रुपयेवालं तरी कमीत कमी किचनमध्ये ठेवायचं, म्हणजे भाज्याला छान अशी चव आणि सुगंध विचारू नका। हिंग आणि कसुरी मेथी हॉटेलमध्ये पण जास्त प्रमाणात तेच वापरतात, डाळ तडका असो पनीर असो कुठल्याही भाज्याला, हिरव्या भाजीपाल्या सोडून। त्यानंतर इथं मी पनीर मसाला टाकलाय, माझ्याकडे होता म्हणून। तर त्याला तेच टाका हेच टाका असं काही नाही, माझ्याकडे जे उपलब्ध असतं त्याचा मी वापर करते। तर छान असं आता हे तेलामध्ये आपले सोयाबीन भिजवून घेतलेले खालीवरी करून घेतले, 1 ग्लास पाणी ओतले मी। आणि सोयाबीन भिजवताना एक काळजी घ्यायची की सोयाबीन भिजवताना एकतर कोमट पाण्यात भिजवायचं, अगोदर धुवून घ्यायचं आणि चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे सोयाबीनच्या आत जे पाणी जातं तर ते पाणी गेल्यामुळं भाजी आपली चवीला चांगली लागत नाही। मग मिठाचं पाणी सोयाबीनच्या आत गेलं तरी भाजीला छान अशी चव येते, म्हणजे असं पानचट लागत नाही। आधी सोयाबीनची भाजी चवीला लागत नाही छान, तिला दुसरं साहित्य घालून त्यामध्ये जबरदस्ती चव आणावी लागते। तर आता चवीपुरतं मीठ टाकले, अगोदर मीठ होतं त्यामुळे थोडंसं जपून। आता भाजी शिजते आपली, तोपर्यंत माझं आता दुसरं काम चालू आहे आणि पोरांची लुडबुड चालू आहे, पुरी येणार आहेत। तर स्वयंपाक मला ते 3 आणि आम्ही 2 असं 5-6 माणसाचा स्वयंपाक करायचा आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि त्यामध्ये लेट सारखं जाते येते। तर आता पलीकडे कुकरवर बनवते मी फोडणीचा भात। राधा आणि अंकिताला माझ्या हातचा भात लय आवडतो, म्हणून खास त्या दोघीसाठी मी आता फोडणीचा भात बनवते या ठिकाणी। तर आता टाकलेला आहे जिरे मोहरी, नंतर कांदा। आता टाकते बघा लसूण आणि अद्रक बारीक केलेलं, हे बघा थोडंसंच बनवणार आहे मी, जास्त बनवणार नाही, कारण उद्या आहे बड्डे आणि उरलं तर काय गरम करून आवडतं त्यांना, का की जास्त बनवा म्हणतात, पण उद्या बड्डेचं जेवण असणार आहे, तर मग शिळं नको खायला गरम करून फ्रीजमध्ये ठेवून, त्यासाठी मी थोडासाच बनवते। आणि मी आता व्हिडिओ एडिट करते, व्हॉइस ओव्हर करते। सम्राटची चाललेली आहे मस्ती, तुम्हाला ऐकायला येतच असेल। तर काम करताना हे त्याची तीच असते आणि एडिटिंग असो काही असो तर समजून घ्या। तो मुद्दामून मी जितकं शांत बस म्हणाल तितकं तो जास्त मस्ती करतोय। मी एडिटिंग करते हे त्याला चांगलं माहिती आहे, माझ्या तोंडाकडे बघतोय परत मस्ती करतोय। तर भाजी झाली, भात झाला, आता मला पुढच्या स्वयंपाकाकडे जायचं आहे। तर सम्राट बघा कसं त्याची अदनमधनं चालू आहे, भाजी शिजते भात शिजते तोपर्यंत आता मी कणिक मळते। आणि आज दिवसभर मी किचनची साफसफाई केली, तर तुम्ही पाठीमागं बघू शकताय जे भरण्या माझ्या इकडं किचन वाट्यावर होत्या ते सगळ्या भरण्या मी तिकडं व्यवस्थित लावून घेतल्या। इथं थोडंसं एकावर एक झालं होतं, किचनच्या खाली पण बसतं, पण सम्राट काहीच ठेवत नाही, त्यामुळं मला सगळं वरती ठेवावं लागतं, खाली काहीच ठेवत नाही। देवघर खाली आहे तर देवोपसुद्धा तो देवघरात ठेवत नाही। आणि माझा स्वयंपाक चालू आहे आणि त्याचं मधीच पा मागायचं चालू असते, पा दे सारखं पा दे, मग त्याला थोडंसं पा दिलं आणि आता मी या ठिकाणी मळते कणिक। तर सम्राटचे पाऊल उंडे झालते त्यावेळेस अंकिता नवरी आपल्याकडे आली होती, त्यानंतर आता खूप दिवसानंतर ती यायले माझ्याकडे घरी। गावाकडे तर आलेलीच आहे तिनं, पण समर्थचा बड्डे आहे म्हणून बड्डेसाठी येत आहे। तर आता बड्डेचा ब्लॉग पण उद्या येईल, तुम्ही ते पण पहा शेवटपर्यंत।
आम्ही बड्डे कसं सेलिब्रेशन केलं, पुरींना कसं डेकोरेशन केलं, कोण काय काय मदत केल्यात ते. आणि मी सारखं मोबाईलकडे बघत होती की किती वाजले. आता ते येतीलच, कारण मी स्वयंपाकालाच उशिरा सुरुवात केली होती. समर्थचं सगळं होमवर्क ते घेऊन परत, आणि आज दिवसभर सुट्टी होती त्यामुळे आम्ही क्लिनिंग पण केली, भरपूर असे कामं करून शेवटी फरशी पुसली, देवाला दिवा लावला, हातपाय तोंड धुवून आणि मग परत मी लागले स्वयंपाकाला. हे निघालोय आम्ही म्हणल्यावर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यांनी येईपर्यंत आपला गरम गरम स्वयंपाक तयार होईल. मग आल्यानंतर सगळे बसून जेवूया. पुरींना पण भेटवते तुम्हाला. आणि समर्थ बघा बॅटरी लावून इथं सम्राटला खेळवायचा प्रयत्न करतोय. मस्त अशी सोयाबीनची रस्सा भाजी बनवून तयार आहे. माझ्या सोन्याला बरं नाही ग, पिलू माझं आज किती सुकले. काय झालं? स्वयंपाक बाकी, माझ्या चपात्या बाकी त्या. तर या ठिकाणी मी आता शिरा बनवते. शिऱ्यामध्ये टाकूया आपलं गावरान तूप. छान असं भाजून घेतलंय. भरली का मग काय कर नाही बाबा. शंकर स्वादिष्ट बर्थडेची तयारी. पेन्सिल शाळेमध्ये सगळ्या पोरांना द्यायला, आणि इथं पण घरी रिटर्न गिफ्ट. सोयाबीनची भाजी, मसाला भात, चपाती, शिरा आणि लोणचं.